चला कार्यकर्त्यांनो, अशा स्वरूपाच्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिलं जातं? असे दोन घन आणि एखाद्या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल असा बाळांनो तुम्हाला प्रश्न विचारतात. जर दोन आकृती आल्या घनांच्या तर विरुद्ध अंक कसा काढायचा? याच्यासाठी बाळांनो दोन्ही घनांमध्ये एखादा अंक सामायिक आहे का चेक करायचा. तुम्ही सांगा बरं, या दोघांमध्ये बघा बरं एक हा अंक सामायिक आहे का? असा त्याला गोल करायचा आणि तो जो कॉमन अंक आहे तो असा लिहून घ्यायचा आणि त्या एकापासून म्हणजे सामायिक अंकापासून असं पुढं घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणा किंवा उजव्या हाताने म्हणा असं पुढं कोण कोण येतंय ते लिहून घ्यायचं. पहिल्या आकृतीवरती पुढं कोण आहे? 3 आणि 2 आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 1च्या पुढं क्रमाने कोण आहे? 4 आणि 6. तो त्याच्या खाली लिहून घ्यायचा. आणि बघा बरं आता 1 2 3 4 आणि 5 दिसत नाही, तो 5च्या 1च्या खाली लिहा. संपले की उत्तर. मग 2च्या विरुद्ध 6, 3च्या विरुद्ध 4 आणि 1च्या विरुद्ध किती? 5. आता आपल्याला प्रश्न विचारलाय 1च्या विरुद्ध कोण? तर 5. कुठे? ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल. कुठे नाही कळलं बाळांनो? अशाच प्रकारचं उदाहरण हे तुम्ही सोडवायचं आणि बाळांनो कमेंट करून मला याचं उत्तर सांगायचं. ओके.